तुतारीची बंदूक, खांदा शिवसेनेचा, गोळ्या मारायच्या महायुतीत, विकास निधी, आरोप प्रत्यारोप, शिवसेना व भाजप नेत्यांमध्ये जुंपली. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 1 ऑगस्ट रोजी यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडी यांच्या वतीने कराड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी विरोधक भाजपच्या नेत्यांवरती अनेक आरोप केले होते. यामध्ये विकास निधी, मंजूर कामे तसेच प्रेक्षा गॅलरीवरून भाजप नेत्यांवरती आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी कराड शहरातील भाजप नगरसेवकांकडून शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भाजपा विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की चांगलं काम होत असतं त्यावर आपण आठवण पाहिजे. ह्याच्या काही गोष्टी आहेत तर 680 कोटी रुपये एकत्रित मिळले. कदाचित कदापिही त्या हजारो कोटींवरती देश वाढले मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यांच्या माध्यमातून वगैरे मिळत असेल. तेही जर शिवसेनेचेच घटक आहात, तुम्ही ह्या माहितीचे जो घटक आहात, तुम्ही हा निधी वापरला पाहिजे, तुम्ही यात मदत केली पाहिजे. शरदचंद्रजी पवार साहेबांची लोकशाही आहे ते तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतात आणि तुम्ही गोळ्या माहिती पाहा, हे कितपत योग्य आहे. कुठंतरी महायुतीकडूनच निधी आला, महायुतीमध्ये वेगळं झालं, योग्य नाही. आम्हाला हे पटत नाही. त्यांनी जे काही आरोप केले आमच्यावरती की आम्ही केंद्र आरोप नाही, आम्ही कामात त्यांना अडथळा केलेला नाही. सामान्य नागरिक होते, नंतर पिढाईची लोक होती, त्यांचा प्रश्न होता. अशा लोकांना नसतात. आम्ही विकास कामाचे प्रश्न विचारतो. तुम्हाला जर विकास कामाच्या प्रश्नाचे उत्तर देता येते तर विनाकारण कुठायचं आम्ही आमचं काम करत राहणार. मला जे योग्य नाही पटल त्याच्यावर बोलत राहणार. त्याचा प्रश्न भ्रष्टाचार, इतर गोष्टींच्या भ्रष्टाचार, आज लेबर कॉन्ट्रॅक्ट नेमून त्या आर्थिकची वाट लावलेली नगरपालिकेची तिथला विषय असेल आम्ही मांडत राहणार आणि जनतेचे प्रश्न आम्ही मांडणार. आणि अतुल बाबा भोसले यांच्या माध्यमातून जेवढा काही शहराचा विकास करता येईल त्यासाठी